स्वागत आहे आपलं. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपन प्राणी हिलिंग, रेकी हिलिंग. आपलं नवचैतन्य कम्युनिटीचं टायटल काय आहे? ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन, बरं होणं. यासाठी आपण काल बघितलं चक्र म्हणजे काय. आता चक्र साधना का करायची असा तुम्हाला प्रश्न पडेल, तर हा प्रश्न बरोबर आहे. पण चक्र साधना करणं आपले वेद किंवा आपले जे पूर्वज होते त्यांना हे नॉलेज होतं किंवा त्यांना त्यातली माहिती होती, डीप डाऊन माहिती होती, आणि म्हणून ते निरोगी होते. त्यांचं आयुष्य भरपूर होतं, त्यांना आजार होत नव्हते. का? तर ते चक्रांच्या अलाइनमेंटमध्ये राहायचे. आणि अलाइनमेंटमध्ये राहिल्यामुळे काय व्हायचं की त्यांची क्रियाशक्ती वाढायची, त्यांची प्रगल्भता वाढायची, त्यांना अनेक नवीन नवीन विचार सुचायचे. जे बघा उच्च कोटीचे साधक किंवा जे आज गुरु परंपरेमध्ये आहेत त्यांना जे अलाइन्ड होतं त्यांची ही चक्र, म्हणजे याला कुंडलिनी म्हणतात, ही आपल्या शरीराच्या मणक्याशी अडीच वेगे घेऊन बसलेली असते. ही सर्पिणीचा आकार आहे हिचा. आणि जेव्हा म्हणून आपण गुरु करतो, कारण जेव्हा गुरु देतो तेव्हा तो त्या कुंडलीला स्पर्श करतो. जसं आपण सापाला जर पाय दिला तर तो आपला आवाज ऐकल्यावर फुटकारतो, तसं गुरुनी मंत्र दिलेला आपण केल्यावर ती जी कुंडलिनी आहे ती वर चढायला सुरुवात होते. आणि त्यामुळे ज्यांनी गुरु केलाय त्यांची कुंडलिनी तर जागृत होणारच आहे. पण सर्वसामान्य माणसाची जागृत होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, साधना केली पाहिजे. आणि ह्या साधनेला काही फार वेळ लागत नाही. बघा, तुम्ही ज्या गोष्टीकडे लक्ष देता ती गोष्ट वाढते. हा निसर्गाचा 100% नियम आहे. जर तुम्ही दुःखाकडे बघत राहिले तर तुमचं दुःख वाढतं, तुम्ही जर आनंदाकडे बघत राहिले तर तुमचा आनंद वाढतो. तसं तुम्ही या चक्रांकडे जर लक्ष दिलं तर ती चक्र पण म्हणजे स्वतःचं काम व्यवस्थित करतात. आणि म्हणून चक्र ही आपल्या जीवनाला सुंदर असा आकार देतात. बघा, ज्याप्रमाणे कुंभार मडकं घडवतो तर त्याला त्या चाकाची गरज आहे, तसं आपलं जीवन घडवायला या सर्व चक्रांची गरज आहे. धन्यवाद.